नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो अशी मी स्वामींना प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. गुरुपौर्णिमेपर्यंत फक्त 5 मिनिटाची सेवा आपल्याला करायची आहे. कोणतेही तुम्ही नियम नाही पाळले तरी पण चालणार आहे. तुम्हाला असं वाटत असेल किती वेळ पूजा करायची आहे आपल्याला किंवा किती वेळ आपण जप करणार आहोत आणि खूप कंटाळा येतो, खूप आळस येतो किंवा घरामध्ये अशी काही बंधनं असतात की आपल्याला वेळ भेटत नाही किंवा असे काही अडचणी असतात की आपल्याला अडचण आलेली असते. अनेक प्रॉब्लेम असतात प्रत्येकाच्या घरात. तर आपल्याला कोणताही नियम न पाळता आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे. गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्या स्वामींना प्रसन्न करायचं आहे, आपल्या गुरुला प्रसन्न करायचं आहे किंवा गुरूंची आपल्याला सेवा आपल्या हातून घडावी असं वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. त्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका. गुरुमाऊली आपल्याला मार्गदर्शन करत असतात. जर तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही कोणतीही सेवा तुम्ही करू शकता किंवा तुम्ही स्वामींना प्रार्थना करू शकता. स्वामी, माझ्या हातून अशी माझी इच्छा आहे, मला माझी ही सेवा माझ्याकडून तुम्हाला घडावी अशी मला इच्छा आहे. तर तुम्ही स्वामींना प्रार्थना करून तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता. तुम्ही असं म्हणसाल की बाबा खूप कठोर आहे, जे की आपण केलं तरच फळ भेटतं किंवा आपण भरपूर वेळा जप केला किंवा तारक मंत्र बोलला किंवा सारा अमृत, तुम्ही काही असेल, तुम्ही काही करत असाल, जी सेवा तुमची तुटकी मुटकी काही सेवा असेल ती तुम्ही जी करताय सेवा, ती सेवा करताय पण तुम्हाला असं वाटतं की त्याचं फळ अजिबातच भेटत नाही आणि काही स्वामी साक्षात्कार देत नाही, काही एकही अनुभव येत नाही, फक्त प्रॉब्लेम वाढतच जातात पण कमी काही होत नाहीत. तर अजिबात घाबरायचं कारण नाही. कारण प्रत्येक वेळेस आपण प्रयत्न करत राहायचा. जे आपल्या पाठीमागे जी संकट आहे ती स्वामी दूर करत असतात आणि ते आपल्या नशिबात लिहिलेलं असतं की ती होणारी गोष्ट चुकत नाही. पण एवढं होतं की जी आपण सेवा करत आहोत त्या सेवेतून असं होतं की जी काही आपण सेवा करतोय त्या सेवेतून असं घडत असतं की आपल्यावर जे संकट आलेलं आहे ते स्वामी कमी करतात आणि आपला त्रास देखील स्वामी कमी करतात. तर असे कित्येक जणाला अनुभव आलेले आहेत की संकट पुढं उभं आहे पण अजिबात टेन्शन न घेता स्वामीने अलगद बाहेर काढलेलं आहे. असं माझ्या बाबतीत तर खूप वेळा झालेलं आहे आणि मला स्वामींचा खूप म्हणजे खूप अनुभव आलेला आहे. 1-2 वर्ष मी स्वामींची सेवा करत आहे, तेव्हापासून मी अनुभव घेत आहे. तर माझ्या अनुभवावरून तुम्हाला मी सांगते आहे की माझं तर असं होतं, मी जॉब करायचे आणि मला वेळही भेटत नव्हता. पण जॉब करत करत मी कोणती सेवा केलेली आहे आणि तुम्हालाही कोणती सेवा करायची आहे. तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत करा, आपल्या गुरूंना प्रसन्न करा, आपल्या स्वामींना प्रसन्न करा आणि जी काही तुमची इच्छा आहेत मनामध्ये, तुम्हाला काही किंवा तुमच्या पाठीमागे काही संकट आहे, कर्ज आहे किंवा तुमच्या काही इच्छा आहेत, घर व्हावं किंवा काही तुमची परिस्थिती सुधारावी, काही कर्ज असेल, काही सोनं असेल तुम्हाला घ्यायचं आहे किंवा कर्ज घ्यायचं आहे किंवा कर्ज तुमचं फिटण्यासाठी तुम्ही सेवा करत असाल, मुलांसाठी सेवा करत असाल, अनेक काही भरपूर जणांचे भरपूर प्रश्न असतात. तर तुम्हाला कोणतीही असं कुठलंही संकट असू द्या, त्याच्यावर एकच उपाय आहे की स्वामींची सेवा करणं. तर तुम्हाला फक्त मी 5 मिनिटाची सेवा सांगणार आहे. कारण आपल्याला भरपूर व्याप आहे, घर सांभाळायचं आहे, जॉब कोणी करत असतं ते सांभाळायचं आहे, मुलं सांभाळायचे आहेत किंवा आपल्या स्वतःसाठी सुद्धा थोडासा वेळ पाहिजे आहे. कारण आपण जर घरचं काम करत आणि प्रत्येक वेळेस सेवा जर करत बसलो स्वामींची, तर असं स्वामी कधीही कुठेही बोलले नाहीत की माझी तुम्ही पूर्ण वेळ सेवा करा किंवा तुम्ही थांबू नका, माझी सेवा केली तरच मी तुम्हाला प्रसन्न होणार किंवा तुमच्या इच्छा मी पूर्ण करणार किंवा मी तुम्हाला साक्षात्कार देणार किंवा तुम्हाला अनुभव तेव्हाच येईल, असं काही नाही. तुम्ही स्वतःसाठी सुद्धा वेळ द्यायला पाहिजे, तेव्हाच तुम्ही सेवा करू शकता. तुमचं मन शांत होतं, तुम्ही फ्रेश होता, तेव्हाच तुम्ही सेवा करायची आहे. तुम्ही स्वतःसाठी कधीही तुम्ही वेळ काढा. दुपारी तुम्हाला कंटाळा येत असेल, जेवल्यानंतर दुपारी 1-1:30 काय अशा वेळेस तुमचं होतं, त्यावेळेस तुम्ही थोडासा आराम करा. त्याच्यानंतर तुम्ही संध्याकाळी सेवा करू शकता. पण तुम्ही सेवा 12 किंवा 12:30च्या दरम्यान अजिबात नाही करायचं. तुम्ही त्यावेळेस तुम्ही आराम करू शकता. तुम्हाला सेवा करायची आहे 3:30 किंवा 4च्या नंतर किंवा तुम्ही संध्याकाळी 6:30-7ला सेवा केली तरी पण चालणार आहे. पण सकाळी शक्यतो तुम्ही 9-10च्या टायमाला तुम्ही ही सेवा करा किंवा
जर तुम्हाला असं शक्य नसेल बाबा सकाळी तुम्ही देवपूजाच केली आणि थोडंसं काहीतरी तुम्ही देवाचं मंत्र जप काहीतरी केलं आणि त्याच्यानंतर म्हणजे सकाळून तुम्हाला एवढा वेळच भेटत नाही, कारण सकाळचं आवरावरी असते, सकाळची भरपूर कामं असतात, त्याच्यामुळे तुम्हाला वेळ भेटत नाही. त्याच्यानंतर काय होतं, टाईम 12-12:30चा टाईम होतो, त्यावेळेस तर तुम्ही सेवा करू शकत नाही. तर मी तुम्हाला सांगते, दुपारी ज्यावेळेस तुम्हाला असं वाटते की बाबा आता आपण फ्रेश झालेलं आहे, तर आपण 4 वाजता आपण फ्रेश असतो किंवा 5 वाजता तुम्ही ही सेवा करू शकता. तुम्ही ही सेवा फक्त तुम्ही 5 मिनिटच तुम्ही ही सेवा करा, किंवा तुम्ही असं पण नाही की बाबा तुम्हाला ही वेळ काढलाच पाहिजे असं पण नाही. तुम्ही कंटिन्यू कामात आहात किंवा तुम्ही दिवसभर कुठंतरी कामाला गेलेला आहात, जॉब तुम्ही करत आहात, त्यावेळेस तुम्ही कोणतंही काम करत असताना तुम्हाला ही सेवा करायची आहे. तर मी तुम्हाला ही सेवा सांगत आहे. तुम्ही तारक मंत्र म्हणू शकता, मनातल्या मनात तारक मंत्र सहज पाठ होतो आणि भरपूर जणांचा तारक मंत्र पाठ असेल असं मला वाटतं. आणि तारक मंत्र तुम्ही म्हणू शकता, तुम्ही 11 वेळा म्हणा, तुम्ही 1 वेळा म्हणा, तरी काही प्रॉब्लेम नाही. मग तुम्हाला कोणीतरी मध्ये डिस्टर्ब करते तरी पण चालेल, कामामध्ये हे तर होत असतं. पण तुम्हाला जे वेळेस मनामध्ये वाईट विचार येतात किंवा दुसऱ्याबद्दल काही विचार आले, तर तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, पुन्हा एकदा ऐका, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप कंटिन्यू करायचा आहे. तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत ही सेवा करा. कारण अनेक कमेंटमध्ये मला असं म्हणतील की तुम्ही तुझी सेवा तर सांगितलीच नाही. तर मी तुम्हाला अजून एकदा सांगते की श्री स्वामी समर्थ तुम्ही कुठलाही जप मंत्र, कुठलाही काही म्हटलं नाही किंवा तारक मंत्र देखील तुम्ही म्हणला नाही तरी पण चालणार आहे. फक्त तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हे तुम्ही 5 मिनिटाची सेवा, मी तर म्हणते 5 मिनिटं तुम्हाला वेळ भेटत असेल तेवढ्यात तुम्ही, किंवा तुम्हाला असं वाटलं ह्या वेळेत आपण 5 मिनिटं मन शांत ठेवून 5 मिनिटं स्वामीचं नामस्मरण करूया, तर तुम्ही करू शकता. किंवा तुम्हाला असं जमतच नाही तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही कंटिन्यू तुमचं आता काम चालूच आहे पण तुम्ही कामामध्ये असताना सुद्धा स्वामींचं स्मरण करत आहात, तुम्ही स्वामींचं नाव घेत आहात किंवा तुमच्या मनामध्ये दुसरा कुठलाही विचार नाही, फक्त स्वामींचाच विचार आहे, त्यावेळेस तुम्ही जप बोलायचं आहे. तुम्हाला असं नाही की बाबा मला माळच पाहिजे किंवा मी देवासमोर बसूनच करते, असं कुठलंही बंधन नाही. तुम्ही कुठल्या ठिकाणी आहात ते महत्त्वाचं नाही, फक्त तुम्ही काय करत आहात किंवा तुमच्या मनामध्ये कोणता विचार चालू आहे ते महत्त्वाचं आहे. आणखी एक, तुमच्या मनामध्ये तुम्ही आता वाईट भावना ठेवलेल्या आहे दुसऱ्याबद्दल, म्हणजे तुम्ही कुणाचा तरी विचार करत आहात किंवा ह्याचं असं व्हावं तसं व्हावं, तर अशी जर तुम्ही अशा पद्धतीनं जर तुम्ही सेवा केली तर तुम्हाला अजिबात स्वामी अनुभव तुम्हाला येणार नाही, जी तुम्ही काय करत आहात त्याचा सुद्धा येणार नाही आणि स्वामी साक्षात तर काय कधीच देणार नाहीत. कारण स्वामींना तुम्ही सेवा करता त्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे तुम्ही किती स्वच्छ आहात, तुम्ही